अकोल्यामध्ये एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले। कार्यकर्त्याकडून पाय धुण्याच्या कृतीमुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचे पाय चिखलाने माखले एका कार्यकर्त्याने, त्यानंतर त्यांचे पाय धुतलेले आणि तेव्हाचाच हा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय आणि याच व्हिडिओ नंतर आता नाना पटोले यांच्या या कृतीमुळे वाद होण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे। अकोल्यातील पालखी सोहळ्या दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार आहे। अकोल्यामध्ये एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपली प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरी जी। आपलं स्वागत आहे साम टीव्ही वरती। आपण पाहिलं नाना पटोले यांचं खरं तर त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी काल पाय धुतलेले आहेत। या कृतीकडे आपण नेमकं कशा पद्धतीने पाहता? त्यांची ही कृती बरोबर आहे की नाही? धन्य ते संत नाना पटोले आणि धन्य त्यांचा तो कार्यकर्ता। शेवटी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्याची काय अवस्था आहे की एखाद्या नेत्याला जे कार्यकर्ते मोठे करतात ते कार्यकर्त्याच्या हातून पाय पुसून घेणं, पाय धुवून घेणं आणि एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारणं, मला असं वाटतं हे दुटप्पी धोरण काँग्रेसचं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्या कार्यकर्त्याला जर तो ऐकत असेल सामवरून तर त्याला सांगणं आहे की बाबा रे, ह्या सतरंजा उचलण्याचं आणि नेत्यांचे पाय धुण्याचं काम करू नको। शेवटी हे वापर करून फेकूनच देतात। नाना पटोलेंनी केलेलं कृत्य हे भारतीय लोकशाहीच्या विरुद्ध आहे। या देशामध्ये कार्यकर्ता असो की नेता, त्याला एका मताचा समान अधिकार न्यायव्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आणि अशा पद्धतीने आमच्या 10 जागा लोकसभेमध्ये निवडून आम्ही आलो, त्याच्यामुळे आम्ही फार मस्तीत आहोत हे त्यांनी समजू नये आणि कार्यकर्त्यांनी पण असे बावळटपणा करू नये ना। शेवटी नाना पटोलेंनी सत्तेचा उन्मादच दाखवलाय, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। खूप चुकीची आणि संतापजनक घटना आहे। निश्चित धन्यवाद अमोल मिटकरी जी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे साम टीव्हीशी बोलत होते आणि नाना पटोले यांच्या या कृतीचं इथे या कृतीवर त्यांनी टीका केलेली आहे। कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने नाना पटोले यांचे पाय धुणं या कृतीचं त्यांनी यावेळी ही कृती चुकीची असल्याचंच यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे।